Then today we will start the fragmentation pattern in alcohol. Then the molecular formula is S R bond OH is the molecular formula or functional group of alcohol. In alcohol, there is two types. That is acyclic alcohol and second one is cyclic alcohol. Cyclic alcohol means there is the ring of carbon atoms and here there is an attachment of OH group. In cyclic alcohol, there is a possibility of primary alcohol is not possibility in that is impossible in cyclic alcohol. In acyclic alcohol, there is possibility is primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol, but the primary alcohol is impossible in cyclic alcohol. In cyclic alcohol the possibility is secondary alcohol or tertiary alcohol. Okay, today we will start with acyclic alcohol. Here acyclic alcohol means the presence of carbon-carbon ring is not available. Here, a straight chain or branch chain framework of a cyclic alcohol. In this case, the very first is we can find out the molecular ion peak. Very first, we can find out the molecular ion peak. Generally, the molecular ion peak in alcohol is very small. Sometimes it is we cannot see these peaks because the molecular ion formed in alcohol is very less stable, is very unstable. We can see this very unstable, so it cannot produce sometimes a molecular ion peak. ओके, मी काय म्हणतोय, जर आपण अल्कोहोल बघतोय तर अल्कोहोलमध्ये मोलिक्युलर आयन पीक किंवा मोलिक्युलर आयन हायली अनस्टेबल असतात आणि मोलिक्युलर आयन हायली अनस्टेबल असल्यामुळे मोलिक्युलर आयन पीक तिची इंटेन्सिटी फार कमी असते किंवा काही वेळेला आपल्याला दिसत सुद्धा नाही. ओके, आता सेकंड म्हणजे आपण बघूया मोलिक्युलर आयन पीक, ज्याला आपण म्हणतो पॅरेंट आयन पीक. हा पॅरेंट आयन पीक काय करतो, डॉटर आयन पीक मध्ये ब्रेक होतो, ज्याला आपण म्हणतो काय क्लिवेज. मग डॉटर आयन मध्ये क्लिवेज होत असताना सगळ्यात पहिला फ्रॅगमेंट जो काय पडतो, ऑब्झर्व होतो, तो असणार आहे फर्स्ट मे लूज हायड्रॉक्सिल रेडिकल और वॉटर. काय होईल, त्यातनं एक OH रेडिकल निघून जाईल, तर आपल्याकडे काय होईल, अल्किल ग्रुपकडे कॅटायन ऑब्झर्व होईल, त्याचा पीक मिळेल. आणि दुसरं आहे एस वॉटर, जर त्यातनं पॉसिबिलिटी असेल तर वॉटर निघून जाईल आणि आपल्याला काय पीक मिळेल, न्यूट्रल वॉटर निघून गेल्यामुळे एक कॅटायनचं पीक मिळेल, तो असणार आहे त्या अल्किल ग्रुपचा पीक. आता मला सांगा, हायड्रॉक्सिल रेडिकलचा मास किती. हायड्रॉक्सिल रेडिकल म्हणजे OH आणि ऑक्सिजनकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, त्याला आपण म्हणतो काय, हायड्रॉक्सिल रेडिकल. मग हायड्रॉक्सिल रेडिकल OH निघून गेला तर मोलिक्युलर वेट मधनं काय होईल, 17 वजा होईल. फॉर एक्झाम्पल मिथॅनॉल CH3OH. ओके, ह्या CH3OH मधनं काय निघून जाईल, OH निघून गेला. आता मिथॅनॉलचा मोलिक्युलर वेट किती येतो, म्हणजे मोलिक्युलर आयन पीक कितीला येईल, तर मिथेन CH3 म्हणजे 15, त्याच्यानंतर ऑक्सिजन 16, 15 ने 16 किती झाले 31 आणि हायड्रोजनचा 1 32. तर मला मोलिक्युलर आयन पीक मिथॅनॉलचा ऑब्झर्व होईल कितीला, 32 ला. मग त्या 32 मधनं 17 वजा करा, किती उरतात, मला वाटतं काहीतरी 15 होतील. तर तो 15 जो पीक मिळेल तो मिळणार आहे मिथिल रेडिकलचा पीक मिळेल. ओके, त्याच्यानंतर काही वेळेला काय होईल, त्यातनं वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, म्हणजे मिथॅनॉल मधनं 18 वजा करा, उरतात किती, 14. अशा प्रकारे मला 15ला आणि 14ला त्याच्यानंतर 32ला पीक मिळेल मिथॅनॉलच्या बाबतीत. ओके, आता हे सिम्पलेस्ट अल्कोहोल आहे मिथॅनॉल. जर मोठा अल्कोहोल असेल तर काय होईल ते आपण पुढं बघत जाणार आहे. Second one most important information is given by alcohol is that the presence of M-1, M-2 and M-3 peaks.
and why these peaks are observed I will discussing in the next slide. पहिला काय म्हणतो आपल्याला, पहिला पीक मोलिक्युलर आयन पीक मिळतो. दुसरा पीक कोणता मिळतो, तर दुसरा पीक त्याच्यातनं अल्कोहोल मधला OH किंवा वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर एक पीक मिळतो. तिसरी पॉसिबिलिटी म्हणजे ती जनरली मोलिक्युलर आयनच्या बाबतीतच आहे, तो आहे म्हणजे कोणता, तर आपल्याला अल्कोहोलमध्ये M-1, M-2 आणि M-3 हे पीक ऑब्झर्व होतात. आता M-1 म्हणजे काय, की तुमचा अल्कोहोल आहे त्याचं मोलिक्युलर वेट. आता सध्या आपण रिसेंट एक्झाम्पल बघितलं मिथेनॉल. काय मिथेनॉलच्या एक्झाम्पल मध्ये मोलिक्युलर वेट किती आहे, 32 आहे. तर हा मोलिक्युलर वेट मध्ये 32 मधनं एक गेलं किती उरतात, 31. तर मला 31 ला एक छोटा पीक मिळेल, 32 ला पीक मिळेल मोलिक्युलर आयन पीकचा, 31 ला मोलिक्युलर आयन पीक पेक्षा पण छोटा मिळेल. काही वेळेला तो पीक असतो पण आपल्याला दिसत नाही, राईट. 31 ला एक पीक मिळेल. त्याच्यानंतर 30 ला एक पीक मिळेल, म्हणजे 32 वजा 2 M-2, 32 ला एक पीक मिळेल. आणि परत काय होईल, M-3 29 ला सुद्धा एक पीक मिळेल. पुन्हा बदल मिथेनॉल बदल CH3OH हा पीक काय मिळेल, तर हे मी पुढच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन करतो. ओके. त्याच्यानंतर मोस्ट स्टेबल दॅट इज commonly lose an alkyl group attached to the carbonyl carbon forming an oxonium ion. आता हा खूप महत्वाचा रोल आहे. ऑक्झोनियम आयनला मी पिंक केलेला आहे, रेड केलेला आहे. तर बेसिकली हा ऑक्झोनियम आयन असतो तो मोस्ट स्टेबल असतो, आणि प्रायमरीसाठी, सेकंडरीसाठी आणि टर्शरीसाठी हे ऑक्झोनियम आयन हा बेस पीक असतो. आता ऑक्झोनियम आयन म्हणजे काय, तर मी तुम्हाला परत एक्सप्लेन करणार आहे पुढच्या स्लाइडमध्ये एक्झाम्पल घेऊन. ओके. आता ह्यात ऑक्झोनियम आयन म्हणजे काय इथं थोडंसं सांगतो. हा OH ग्रुप, हा OH ग्रुप अल्कोहोल मध्ये एक कार्बनला अटॅच असणार आहे, राईट. त्या कार्बनला आपण म्हणणार आहे काय, एस कार्बिनॉल. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्या कार्बनला आपण म्हणणार आहे काय, कार्बिनॉल. आणि या कार्बिनॉलला अटॅच जो अल्किल ग्रुप आहे तो निघून जाईल, ब्रेक होईल तो, किंवा क्लिवेज होईल त्या बॉन्डचा. तो निघून गेल्यानंतर त्या कार्बिनॉल कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल, आणि हा डबल बॉन्डला आपण काय म्हणणार आहे, ऑक्झोनियम आयन. आणि हा ऑक्झोनियम आयन हा मोस्ट स्टेबल आहे, त्यामुळे तो बेस पीक ऑब्झर्व होतो. जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर ऑक्झोनियम आयन कुठं फॉर्म होतो, तर CH2 डबल बॉन्ड OH आणि त्याचा M/Z आहे 31. तर 31 ला त्याचा बेस पीक मिळतो प्रायमरी असेल तर. सेकंडरी असेल तर वेगळा, टर्शरी असेल तर वेगळा. हे मी परत थोडंसं काय करणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन करतो. आता मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं आहे, मोलिक्युलर आयन पीकची इंटेन्सिटी खूप कमी असते, काही वेळा दिसत नाही. त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी आहे की त्यातनं OH एकदा निघून जाईल, आणि दुसरी पॉसिबिलिटी वॉटर एकदा निघून जाईल, एलिमिनेशन होईल वॉटरचं. ते पण मी वॉटरचं एलिमिनेशन कसं होतं ते सुद्धा एक्सप्लेन करतो. आणि त्याच्यानंतर M1, M-1, M-2 आणि M-3 पीक ऑब्झर्व होतात. आणि चौथा आहे ऑक्झोनियम आयन. हे चारही पॉईंट खूप महत्वाचे आहेत इन केस ऑफ अल्कोहोल. ओके. आता वन बाय वन आपण बघूया. पहिल्यांदा M-1, M-2 आणि M-3 पीक कधी ऑब्झर्व होतात. ओके. In mass spectroscopy, we easily understand or easily distinguish primary, secondary, tertiary alcohol. If there is, मी पहिला थोडंसं मराठीत सांगतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. जर मास स्पेक्ट्रोस्कोपी जर आपण अल्कोहोलचा काढलो, मास स्पेक्ट्रोस्कोपी जर आपण अल्कोहोलचा काढलो, तर मास स्पेक्ट्रोस्कोपी मधनं आपण इझिली ओळखू शकतो की हा मास स्पेक्ट्रोस्कोपी प्रायमरी कंपाऊंड, अननोन कंपाऊंड मध्ये प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे की टर्शरी अल्कोहोल आहे, हे आपण इझिली ओळखू शकतो. कशावरती ओळखू शकतो, तर समजा प्रायमरी अल्कोहोल असेल तर मला मोलिक्युलर आयन पीकला लागून 3 पीक मिळतील, M-1, M-2, M-3 पीक मिळेल. सेकंडरी अल्कोहोल असेल तर मला मोलिक्युलर आयन पीकला लागून म्हणजे अगोदर, मोलिक्युलर आयन पीकच्या अगोदर 2 पीक मिळतील, M-1 आणि M-2 मिळतील. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल तर मला फक्त मोलिक्युलर आयन पीक मिळेल, कोणताही पीक मला आधी मिळणार नाहीये. तर हे M-1, M-2, M-3 पीक का ऑब्झर्व होतात, तर मी इतर बाय मेकॅनिझम एक्सप्लेन करतो.
हे बघा नाव काय याचं, CH3CH2OH, इथेनॉल. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, बरोबर. मग प्रायमरी अल्कोहोल असेल तर मला इथं M-1, M-2 आणि M-3 पीक ऑब्झर्व व्हायला पाहिजे, बरोबर. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, त्यामुळे मला M-1, M-2, M-3 पीक ऑब्झर्व व्हायला पाहिजे. मग आता बघा, ह्याचं मी आयोनायझेशन केलं कुठल्याही एका मेथडने, तर हा CH3CH2OH ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह आणि रेडिकल, हे रेडिकल कॅटायन तयार होईल. पहिल्या स्टेपमध्ये ह्या OH ला अटॅच असणारा हायड्रोजन कार्बन हा कार्बिनॉल कार्बन बनायचा. ह्या कार्बिनॉल कार्बन मधनं हायड्रोजन लूज होईल, निघून जाईल. तर मला हा हायड्रोजन निघून गेल्यानंतर अशा प्रकारे मला ऑक्झोनियम आयन मिळेल आणि त्याचे पीक असेल M-1. तो असेल काय M-1. परत काय होईल, इथला हायड्रोजन, ऑक्सिजनला अटॅच हायड्रोजन तो निघून जाईल, तर मला मिळेल परत रेडिकल कॅटायन M-2. आणि परत तिसऱ्या स्टेपमध्ये हा कार्बन जो आहे, हा कार्बन मधला अटॅच हायड्रोजन निघून जाईल आणि मला पीक काय मिळेल M-3. त्यामुळे आपण हे कारण विचारतात, मास स्पेक्ट्रोस्कोपी मधले कारण विचारतात, आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल कसं ओळखू शकतो, तर आपण त्याचं जस्टिफिकेशन हे द्यायला पाहिजे की प्रायमरी असेल तर 3 पीक मिळतील आधी मोलिक्युलर आयन पीकच्या. कशामुळे, तर हे त्याची मेकॅनिझम द्यायला पाहिजे, M-3, M-1, M-2, M-3. ओके. आता सेकंडरी अल्कोहोल जर घेतलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 पीक ऑब्झर्व होतात. कोणते कोणते, M-1, M-2. ओके. मग आता सेकंडरी अल्कोहोलचं नाव काय, आयसोप्रोपिल अल्कोहोल, बरोबर. ह्याचं आयोनेशन केलं की ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह आणि रेडिकल चार्ज, रेडिकल कॅटन आपण म्हणतो. मग कार्बिनॉल कार्बनचा हायड्रोजन पर्यंत लूज होतो, अशा प्रकारे ऑक्झोनियम आयन तयार होईल. ओके. हा पीक मला मिळेल काय M-1. पॉझिटिव्ह चार्ज आपण हा डिटेक्टर डिटेक्ट करतो. सेकंड पॉसिबिलिटी -H, हा हायड्रोजन काय होईल, निघून जाईल आणि मला M-2 पीक मिळेल. आता इथं तिसरी पॉसिबिलिटी काय की कार्बनला कोणताही हायड्रोजन अटॅच नाहीये, त्यामुळे मला M-3 पीक ऑब्झर्व होणार नाहीये. आता हे कारण तुम्हाला समजलं असेल. आता याच्या आधारे आपण काय करू शकतो, टर्शरीसाठी पण बघू शकतो. टर्शरी ब्युटॅनॉल. त्या टर्शरी ब्युटॅनॉल मध्ये कार्बिनॉल जो आहे, हा कार्बिनॉल, ह्या कार्बनला हायड्रोजन अटॅच नाहीये, त्यामुळे हायड्रोजन इलिमिनेशन होण्याचा भागच नाहीये. त्यामुळे मला इथं M-1, M-2, M-3 पीक मिळणार नाहीये. शक्यतो M-1 पीक मिळत नाही, त्यामुळे M-2 आणि M-3 पीक पुढे जात आपण नाही. हे आपण पहिल्यांदा बघितलं टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. ह्या कार्बन टर्शरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोल असेल तर याचा आपण काय करू शकतो, इझिली डिस्टिंग्विश करू शकतो बाय यूज ऑफ मास स्पेक्ट्रोस्कोपी. ओके. सेकंडली, अल्फा क्लिवेज इन अल्कोहोल, जे आपण आता बघणार आहे सर्वात महत्वाचा. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे की टर्शरी अल्कोहोल आहे, हे आपण इझिली ओळखू शकतो. प्रायमरी अल्कोहोल आपण कधी म्हणतो, जेव्हा हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं 2 हायड्रोजन असेल तर काय म्हणतो आपण, प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आपण कधी म्हणतो, जेव्हा हा OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं 1 हायड्रोजन असेल तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. आणि टर्शरी कधी म्हणतो, जिथं एकही हायड्रोजन अटॅच नाही आहे त्याला आपण म्हणतो काय, टर्शरी अल्कोहोल. ओके. मग काय होतं बघा, अल्कोहोल आहे, हा कार्बन, त्याला अटॅच OH ग्रुप, हा अल्कोहोल, तर इथं अल्फा क्लिवेज होतं. आणि अल्फा क्लिवेज जे मगाशी मी म्हटलं, अल्फा क्लिवेज मधनं जो काही मिळणारा पीक असतो तो जनरली काय असतो, बेस पीक असतो. त्यामुळे सुद्धा आपण काय करू शकतो, हा मोलिक्यूल सेकंडरी आहे, टर्शरी आहे, प्रायमरी आहे, हे आपण इझिली ओळखू शकतो. आता हा एक प्रायमरी अल्कोहोल आहे, हा कार्बन आणि हा कार्बन मधला बॉन्ड ब्रेक झाला, दॅट इज द ब्रेकिंग ऑफ अल्फा क्लिवेज. तर मला काय होईल, ह्या भागामध्ये रेडिकल आणि ह्याच्यामध्ये कॅटायन मिळेल. आणि इथला CH2 आणि ऑक्सिजन हे दोन्ही काय करतील, डबल बॉन्ड फॉर्म करतील आणि मला अशा प्रकारे काय मिळेल, कॅटायन मिळेल. आणि ह्याचा M/Z किती आहे, 31. M/Z किती आहे त्याचा, 31. तर मला 31 ला एक पीक मिळेल. तो काय सांगतो की हा प्रायमरी अल्कोहोल आहे हे प्रूव्ह करतो. समजा सेकंडरी असेल तर काय होईल, सिमिलर मेकॅनिझम आहे, फक्त इथला हायड्रोजन रिप्लेस केला आहे मिथिल ग्रुपने. तर काय होईल, आता हाच रेडिकल, हा काय डिटेक्टर डिटेक्ट करत नाही, राहिला भाग कोणता, हा डिटेक्ट करतो. तर इथं मिथिल ग्रुप, तर ह्या 31 मध्ये मिथिल ग्रुपचं वजन घाला, मिथिल ग्रुपचा मास घाला.
तर मला पीक कितीला मिळेल 44. 31 मधला एक हायड्रोजन रिप्लेस करा म्हणजे किती झाले 30 आणि मिथिल ग्रुप म्हणजे 15. 30 प्लस 15 किती 45. त्यामुळे मला 45 ला पीक मिळेल. तो शक्यतो बेस पीक असण्याची शक्यता जास्त असते. टर्शरी आहे सिमिलरली टर्शरी तर इथं रेडिकल आणि इथं कॅटायन. तर इथले 2 हायड्रोजनचं वेट कमी करा म्हणजे 29 आणि ह्या 2 मिथिल मध्ये किती 29 मध्ये 30 ऍड करा तर मला 59 ला पीक मिळेल. समजा इथं इथिल असेल तर अजून थोडीशी ऍडिशन होईल पण आपल्याला अशा प्रकारचाच काय मिळेल बेस पीक मिळून जाईल. पण 31 ला जर पीक असेल तर 100% हा प्रायमरी अल्कोहोल आहे हे आपण गेस करू शकतो. ओके, आता आपण जाऊया पुढं. प्रत्येक अल्कोहोल मधनं वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर तिथं अल्किन तयार होईल. दॅट इज इलिमिनेशन रिएक्शन ना. आणि ह्या इलिमिनेशन रिएक्शनचा जो काय अल्किन असणार आहे त्याचा आपल्याला पीक ऑब्झर्व होणार आहे. त्यात सगळ्यात पहिला आपण बघूया 1,2 इलिमिनेशन. आता हा जर बघितला तर हा टर्शरी अल्कोहोल आहे. ओके, टर्शरी अल्कोहोल त्यातलं कोणताही एखादा मिथिल ग्रुपमध्ये एच आणि OH निघून जाईल आणि अशा प्रकारे मला अल्किन मिळेल आणि ह्याचा मॉलिक्युलर मास मला मासमध्ये डिटेक्ट होईल. आणि वॉटर मॉलिक्यूल हा काय न्यूट्रल रेडिकल आहे. काही वेळेला 1,4 इलिमिनेशन होईल किंवा 1,3 इलिमिनेशन होईल. एन ची व्हॅल्यू इथं 1 घेतला तर 1,3 होईल आणि 2 घेतला तर 1,4 इलिमिनेशन होईल. तर अशा प्रकारे सायक्लिक मेकॅनिझमनं मला याचा एक पीक ऑब्झर्व केला. ओके, त्याच्यानंतर डेल्टा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्शन. डेल्टा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्शन अल्फा बीटा गॅमा डेल्टा हा डेल्टा हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट होईल आणि वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि अशा प्रकारे मला काय मिळेल रेडिकल करता येईल. आणि चौथी पॉसिबिलिटी आहे रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट म्हणजे काय जसं आपलं मॅक लेफर्टी रिअरेंजमेंट आहे अशा प्रकारची रिअरेंजमेंट होती आणि आपल्याला इथं मिळतो एक अल्किन एक न्यूट्रल इथिन आणि एक वॉटर मॉलिक्यूल. वॉटर सुद्धा न्यूट्रल आहे. अशा प्रकारे मला इथे फ्रॅग्रन्स दिसते. ठीक आहे, हे कधी जेव्हा आपल्याला डेल्टा हायड्रोजन अवेलेबल असतो तेव्हा. डेल्टा हायड्रोजन अवेलेबल असताना हे दोन्ही पॉइंट कव्हर करायचे. हा अल्किनचा आणि ह्याचा एक फ्रॅगमेंट. ओके, ठीक आहे. आता आपण जाऊया पुढच्या स्लाइड. एक एक्झाम्पल आपण बघूया. सगळ्यात सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे 1 प्रोपॅनॉल. काय 1 प्रोपॅनॉल. ह्या 1 प्रोपॅनॉलचा मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करा तर तो येतो किती 60. त्यामुळे मला मोलिक्युलर आयर्न पीक कितीला मिळालेला आहे 60 ला. त्याची इंटेन्सिटी थोडीशी हे अगदी झूम केल्यासारखं स्पेक्ट्र आहे त्यामुळे थोडीशी इंटेन्सिटी ही जास्त आहे. त्याच्यानंतर काय होतो अल्फा क्लिवेज. ओके, मग अल्फा क्लिवेज म्हणजे काय होतो तर त्यातनं हा जो पार्ट आहे तो पार्ट काय होईल निघून जाईल. त्यामुळे काय तयार होईल आता CH2 डबल बॉन्ड OH प्लस त्याला आपण म्हणतो काय कार्बिनॉल सॉरी ऑक्सिनोम आयॉन. आणि हा ऑक्सिनोम आयॉन हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याचा मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करा तर तो येतो कितीला 31. त्यामुळे M/Z ला 31 आहे. तो 100 त्याची इंटेन्सिटी 100% आहे. ह्याचा अर्थ काय तर तो बेस पीक आहे. त्याचा अर्थ काय तो बेस पीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी काय आहे. ओके, तर त्याच्यातनं आपण ह्या मोलिक्यूल मधनं वॉटर मोलिक्यूल निघून जाईल म्हणतोय. आता वॉटर मोलिक्यूल निघून जाईल म्हणजे काय CH3 CH2 CH2OH ह्यातला एक हायड्रोजन आणि हा OH हे निघून गेले तर काय तयार होईल CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि त्याचा जो काही मास येतो तो काय येईल आता येस तर तो मास येईल 43. तर मला 43 ला हा पीक मिळाला. तो कशामुळे द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. 18 म्हणजे काय तर ऑक्सिजनचे 16 आणि 2 हायड्रोजन म्हणजे वॉटर. तर मला 18 ला हा पीक ऑब्झर्व होतो. ठीक आहे, आता दुसरं एक एक्झाम्पल दाखवतो. थोडंसं मोठी रिंग आहे मोठं चेन आहे दॅट इज 1 पेंटॅनॉल. CH3 CH2 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 OH 1 2 3 4 5. त्याचं नाव काय 1 पेंटॅनॉल. प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल मध्ये 31 ला पीक आलाच पाहिजे. बघा हा 31 ला पीक आला की नाही बघा M/Z 31 ला पीक आहे. याचा अर्थ डोळे झाकून तुम्ही काय म्हणायचं की स्ट्रक्चर येस. तर आपण सॉरी एक मिनिट. तर 31 ला पीक आहे याचा अर्थ काय की तो प्रायमरी अल्कोहोल आहे
आणि त्याच्यामुळे मला हा 31ला पीक ऑब्झर्व झालेला आहे. सेकंडली 70ला एक पीक ऑब्झर्व झालेला आहे. तो कुणामुळे असणार आहे M-18 म्हणजे 88 जर इथं पीक मध्ये बघितला तर इथं अगदी छोटा आहे, दिसतो की नाही मला माहित नाही तुमच्या मोबाईलवरती, तर एकदम छोटा पीक आहे. तो 88ला पीक ऑब्झर्व झालाय, तो कोणाचा आहे मोलिक्युलर पीक 1 पेंटॅनॉल. मग त्यातनं हा OH आणि इथला H निघून गेले तर काय झाले, इथं अल्किन तयार झाला आणि तो अल्किनचा फ्रॅगमेंट मिळालेला आहे, तो 70ला मिळालेला. त्याच्यानंतर 69 सुद्धा एक पीक ऑब्झर्व झालेला आहे, बरोबर. मग हा जो काय 70ला पीक मिळालेला आहे त्यातनं काय होईल, त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजसंट हा एक मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप निघून गेला तर काय होईल की तो डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये होतो. तो डबल बॉन्ड काय होतो, कॉन्जुगेशन मध्ये होतो. त्यामुळे मला हा इथं पीक मिळालेला आहे 55. ओके. आता सगळ्यात महत्वाचं आहे M/Z42. हा M/Z42 का पीक मिळतो, तर हा पीक मिळतो इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टीने. इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टी म्हणजे काय की इथं ब्रेक होताना इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि ह्या चार साइड पासून अल्फा बीटा गॅमा, ह्या गॅमाला एक हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन ह्या कार्बनकडे शिफ्ट होतो. त्यामुळे इथं काय होईल, आता अल्किन तयार होईल आणि उरलेला जो फ्रॅगमेंट आहे तो मॅक्लॅफोटिक फ्रॅगमेंट होईल. आणि मॅक्लॅफोटिक फ्रॅगमेंट त्याचा मास येतो कितीला, M/Z42. ओके. जसं आपलं दररोज लेक्चर झाल्यानंतर मी PDF सेंड करतोय तसं मी ह्याचा मास फ्रॅगमेंट केलेला आहे, मला तिथून दिसणार नाही तर हे मी सॉल्व्ह केलेलं आहे. हे मी माझं लेक्चर झालंय की मी व्हॉट्सअपवरती सेंड करतो, त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, हा पीक कुठून आला हे तुम्हाला समजून येईल. आणि हा इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टी म्हणजे काय की कुठेही कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाहीये, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड नाहीये, तरी पण इथं एक फ्रॅगमेंट तयार होतो, त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि ह्या फ्रॅगमेंटमुळे इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टी होती आणि त्याचा पीक येतो M/Z42. आणि तुम्हाला मी आधी सांगितलोय की शक्यतो 99% मॅक्लॅफर्टी फ्रॅगमेंट असेल तर तो बेस पीक असतो. जर ॲरोमॅटिक असेल तर काय होतो, काही वेळेला तो बेस पीक असू शकतो, पण 99% मॅक्लॅफर्टी काय असतो, हा बेस पीक असतो. ओके, दिस इज अबाउट 1 पेंटॅनॉल. आता आपण सेकंड अल्कोहलच्या बाबतीत बघू. दिस इज 2 पेंटॅनॉल. फक्त OH इथला काढून इथं टाकला की बनला काय 2 पेंटॅनॉल. आणि 2 पेंटॅनॉल असेल तर मी काय म्हटलं की बेस पीक कितीला असतो, S. तर बेस पीक असतो कितीला, 45ला. 45ला बेस पीक काय असतो की आता हा बघा, हा CH3 आहे, इथं CH आहे, इथं CH2 आहे, बरोबर. हा हा कार्बेनॉन कार्बन आहे. इथं 2 पॉसिबिलिटी अल्फा क्लिवेजच्या. कशी की पहिल्यांदा हा बॉन्ड ब्रेक झाला, हे सुद्धा मी सॉल्व्ह केलंय वहीमध्ये माझ्या. हा बॉन्ड ब्रेक केला तर काय होईल, CH3C डबल बॉन्ड OH, हा CH3C डबल बॉन्ड OH, बरोबर आहे ना. तर ह्याचा मास येतो 45ला, M/Z45. दुसरी पॉसिबिलिटी आहे, हा मिथिल ग्रुप ब्रेक करा, तर आता काय होईल, CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड OH आणि ऑक्सिजनकडे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा फ्रॅगमेंट. ओके, म्हणजे ह्यातनं मिथिल निघून गेला, 88 मधनं मिथिल निघून गेला, तर उरलेला भाग आहे तो 73. तर 73ला मला हा पीक मिळाला, तो त्याचं कारण हे झालं अल्फा क्लिवेज. सेकंडरी अल्कोहलचे अल्फा क्लिवेज दोन्ही बाजूला करता येतं. ओके. आता प्रश्न आहे तो कोणता, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, इथं H इथं OH इलिमिनेशन करा, तर वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, इथं डबल बॉन्ड तयार झाला. त्यामुळे मला पीक कितीला मिळेल, आता वॉटर निघून गेल्यानंतर S. तर मला वॉटर निघून गेल्यानंतर जो काही पीक मिळेल तर 88 वजा 18 म्हणजे किती उरतं, 70. तर मला इथं 70ला एक पीक ऑब्झर्व झालेला आहे, पण त्याची इंटेन्सिटी खूप कमी. परत पुढच्या स्टेपमध्ये काय होईल, त्यातनं एक मिथिल निघून जाईल आणि मिथिल निघून गेल्यानंतर मला मिळेल कितीला, 55ला. आणि 55ला जो पीक मिळाला तो कोणामुळे मिळालेला आहे, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड मिथिल रेडिकल. पण इथं मॅक्लॅफर्टी पॉसिबल नाही आहे, कारण की कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाल्यानंतर अल्फा बीटा पर्यंत आहे,
गॅमा कार्बन नाहीये आणि इथे सुद्धा गॅमा कार्बन नाही आहे, त्यामुळे इथं मॅक्लॅफोर्ड रिअरेंजमेंट होणार नाहीये. दिस इज अबाउट सेकंडरी अल्कोहोल. आता आपण बघूया टर्शरी अल्कोहोल. ह्याचं नाव आहे 2-मिथिल-2-पेंटॅनॉल. ह्याला आपण म्हणूया टर्शरी अल्कोहोल. सेम एकच पॅटर्न घेतले आपण एक्झाम्पलमध्ये पेंटॅनॉल, 1 पेंटॅनॉल, 2 पेंटॅनॉल आणि इथं 3 पेंटॅनॉल म्हणता येत नाही टर्शरी करायचं असेल तर एक तिथं नाव बदलतं आयपीसी नुसार 2-मिथिल-2-पेंटॅनॉल होईल. ओके, ह्याचा मास मोलेक्युलर आयन पीक 102, हा 100 आहे, 1-2, अगदी इंटेन्सिटी कमी आहे, दिसत पण नाही आपल्याला, काही वेळेला हा ऑप्शन असतो. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, अल्फा क्लिवेज, हा मिथिल रेडिकल बाहेर काढा, हा काढा किंवा हा काढा, दोन्हीचा अर्थ एक आहे. मग काय होईल, CH3 CH2 CH2 CH3, इथं ह्या कार्बनचा ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड OH, तर मला मास मिळेल कितीला, 87 ला. म्हणजे 102 मधनं हे मिथिलचं 15 निघून गेलं तर उरतं किती, 87. आणि दुसरा आहे तो CH3 CH2 CH2, हा बॉन्ड ब्रेक करा, राहिला काय, CH3C डबल बॉन्ड OH आणि हा कार्बनला अटॅच परत CH3, आणि ह्याचा मोलिक्युलर मास येतो 59 आणि हा 59 असणारा बेस. आता इथं मला एक तुमची शंकाचं निरसन करावं असं वाटतंय, तो आहे इथं अल्फा क्लिवेज होतं आणि इथं सुद्धा अल्फा क्लिवेज होतं, मग हाच बेस पीक का, हा 87चा बेस पीक का नाही? तर ह्याचं कारण आहे की लॉंगेस्ट कार्बन चेन आहे, लॉंगेस्ट कार्बन चेन आहे, त्याचा कार्बोकॅटायन हा स्टेबल असतो. इथं मिथिल, राईट, ह्याचा मिथिल रेडिकल आहे CH3 आणि इथं काय होईल, CH3 CH2 CH2, म्हणजे हा काय आहे, प्रोपिल. मिथिल आणि प्रोपिल रेडिकल मध्ये प्रोपिल रेडिकल हा स्टेबल असतो, त्यामुळे हा बेस पीक फॉर्म होतो, हा बेस पीक फॉर्म होत नाहीये. आणि परत दुसरी पॉसिबिलिटी काय असते, CH3 CH2 CH2 प्लस, दॅट इज एन प्रोपिल कॅटायन, त्यामुळे मला 43 सुद्धा पीक मिळेल. 43 पीक मिळालं की तुम्हाला फ्रॅगमेंट होईल 29 मध्ये, 29चा परत 15ला, त्यामुळे अशा प्रकारे मला अजून फ्रॅगमेंट मिळू शकते. आणखी एक एक्झाम्पल घेतोय मी टर्शरी अल्कोहोलचं, दॅट इज 2-मिथिल-2-ब्युटॅनॉल. इथला एक कार्बन कमी केला तर आपल्याला मिळालं काय, 2-मिथिल-2-ब्युटॅनॉल. ओके, आता हा सुद्धा काय, ह्याचा मास इथं मोलिक्युलर वेट 88 मिसिंग आहे, मोलिक्युलर आयन पीक टर्शरी असेल तर हायली अनस्टेबल, पीक दिसतच नाही, मोलिक्युलर आयन फॉर्म झाल्या लगेच डॉटरमध्ये कन्वर्ट होतो. ओके, मग जसं की मला एक्सप्लेन केल्याप्रमाणे एक अल्फा क्लिवेज होईल, इथला अल्फा क्लिवेज झाला की मला 59ला पीक मिळेल आणि मेथिलचा क्लिवेज झाला तर 73ला पीक मिळेल. ओके, त्याच्यानंतर परत एक पीक मिळेल 55ला, 55ला पीक कशामुळे मिळेल, तर OH निघून जाईल, म्हणजे H2O निघून जाईल आणि एक मिथिल निघून गेल्यानंतर मला 55ला पीक मिळेल. अशा प्रकारे त्याचे हे 3 फ्रॅगमेंट्स आपल्याला ऑब्झर्व होतील. काही वेळेला परत 129ला आणि काही वेळेला 15ला, हे सुद्धा त्याचे फ्रॅगमेंट्स आहेत. हे मी सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स आहेत, हे मी वहीमध्ये तुम्हाला लिहून दिलेले, ही लेक्चर झाल्यानंतर नेक्स्ट मी व्हॉट्सअपवरती सेंड करतो, ते तुम्ही बघून ह्या नोट्सच्या खाली लिहून काढायचं. ठीक आहे, आता आपण बघूया सायक्लिक अल्कोहोल. M प्लस व्हेरी वीक, डिहायड्रेशन बाय कॉम्प्लेक्स मेकॅनिझम, अल्फा क्लिवेज ऑफ रिंग with subsequent fragmentation to give protonated acrylane. For example, benzyl alcohol, strong M plus, formation of tropyl ion, then fragmentation to C6H5 plus. आता इथं हे दोन जे आहेत, हा सायक्लिक अल्कोहोल, पहिला असायक्लिक अल्कोहोल, तिथं अरोमॅटिकचा काही संबंध येत नाही. सायक्लिक अल्कोहोल मध्ये दोन भाग येतात परत, अरोमॅटिक आणि नॉन अरोमॅटिक. सायक्लिक असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड नसतील तिथे, तर तिथं पण आपण अरोमॅटिक कन्सेप्ट यूज करत नाही. पण बेन्झिल अल्कोहोल ह्याचा अर्थ काय की तिथं अरोमॅटिक कंपाऊंड. सायक्लिक अल्कोहोल असेल तर मोलेक्युलर आयन पीक वीक, पण अरोमॅटिक अल्कोहोल असेल तर मोलेक्युलर आयन पीक स्ट्रॉंग. तिथं काय होतं, अल्फा क्लिवेज होऊन रिंग ब्रेक होती, इथं ट्रोपोलियम आयन फॉर्म होतो. ट्रोपोलियम आयन म्हणजे तुम्हाला सांगावं लागणार नाही, C7H9 प्लस, मोलिक्युलर आयन पीक किती यायला पाहिजे, 91ला. राईट, आता पुढे काय होतंय आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघत होतो. ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्सॅनॉल.
मोलिक्युलर वेट 100, त्यामुळे मला मोलिक्युलर आयन पीक 100ला इथं मिळालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला M-1 पीक मिळतो 99ला. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे ह्याचा फ्रॅगमेंटेशन, मोलिक्युलर आयन पीकचा फ्रॅगमेंटेशन. काय होतं बघा, ॲक्रेलिन आयॉन इथं तयार होतो आणि तो ॲक्रेलिन आयॉन असतो बेस पीक. सगळ्यात पहिल्यांदा हा कार्बन आणि हा कार्बन ह्याला आपण म्हणतो अल्फा कार्बन, ह्यातला बॉन्ड ब्रेक होतो, अल्फा बॉन्ड ब्रेक होतो. अल्फा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथला फ्री रेडिकल आणि ऑक्सिजन फ्री रेडिकल कंबाईन होतील आणि ऑक्झोनियम आयन्स तयार होईल. त्याच्यानंतर इथला अल्फा कार्बन जो आहे त्याला अटॅच हायड्रोजन ह्या अल्फा कार्बनला म्हणजे दुसऱ्या बाजूच्या कार्बनला रिप्लेस होईल आणि इथं फ्री रेडिकल तयार होईल. आणि मग इथं अल्फा बीटा गॅमा मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि इथं रेडिकल तयार होईल. ह्याला आपण म्हणणार आहे ॲक्रोलिन. आणि हा ॲक्रोलिन जो असतो तो बेस पीक असतो. फ्रॅगमेंट हा मोर स्टेबल आहे, त्यामुळे काय असतो, बेस पीक असतो. त्याचा आपल्याला पीक ऑब्झर्व. सेकंड पॉसिबिलिटी काय की वॉटर मॉलिक्युल निघून जाईल, इथला H आणि इथला OH, आतमध्ये HOH गेल्यानंतर काय होईल, वॉटर मॉलिक्युल निघून जाईल, त्यामुळे मला काय मिळेल M-18. 100 मधनं 18 गेलं तर 82ला पीक मिळेल. आणि आता हा काय बनला, सायक्लोहेक्सिन. आणि सायक्लोहेक्सिन बनला म्हणजे इथं काय येतं, डिल-साल्डर मेकॅनिझम. आणि डिल-साल्डर मेकॅनिझम आपल्याला काय मिळेल, एक अल्किन मिळेल आणि दुसरा डायन मिळेल. आणि त्याचे हे तुम्हाला आधी फ्रॅगमेंट्स ऑब्झर्व होते. दिस इज अबाउट सायक्लोहेक्सिन. इथं आहे परत येस सायक्लोपेंटॅनॉल. सिमिलरली ॲक्रेलिन तयार होईल आणि ॲक्रेलिनचं फ्रॅगमेंट मला 57ला पीक मिळेल, 86ला मोलिक्युलर आयन पीक. आणि ॲक्रेलिन नंतर आपल्या इथं पॉसिबिलिटी आता 6 मेंबरमध्ये डबल बॉन्ड एलिमिनेशन केले की वॉटर मॉलिक्युल निघून जाईल. तर मला 86 मधनं 18 वजा करा, किती उरतात, तर 68. तर मला 68ला पीक मिळेल, तो असणार आहे M-18 पीक. इथं दिसतो M-18 पीक, तर तो आहे वॉटर मॉलिक्युलचं एलिमिनेशन झालं. आता इथं रेट्रोडिल्सचं रिएक्शन होणार नाही. ठीक आहे, आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया, अरोमॅटिक अल्कोहोल, दॅट इज बेन्झिल अल्कोहोल. मोलिक्युलर वेट किती आहे त्याचा, 108. मोलिक्युलर वेट किती आहे त्याचा, 108. तर मला 108ला एक चांगला जवळपास 99% इंटेन्सिटी असणारा पीक मिळालेला. मोलिक्युलर पीक स्टेबल असतो, स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर 107ला सुद्धा मला एक पीक मिळालेला आहे. तर तो 107ला पीक मिळालेला आहे, तो कोणत्या कशा प्रकारे मिळालेला आहे, तर इथं त्याचा आन्सर, हा बेन्झिन CH2OH, त्यातला एक हायड्रोजन निघून जाईल, त्यामुळे मला अशा प्रकारे ट्रोपोनियम कॅटायन मिळेल M-Z 107ला. हा 107ला पीक मिळाला तर काय होतो की तो परत फ्रॅगमेंट होतो इन टू दी लॉस ऑफ CO. लॉस ऑफ CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, न्यूट्रल. तर मला M-Z 79ला पीक मिळेल, पण हा CO निघून गेल्यानंतर मला आता मिळेल काय, 6 मेंबर कंपाऊंड. आणि त्याच्यानंतर परत काय होईल, हायड्रोजन लॉस झाला की मला M-Z 77ला पीक मिळेल, तो इथं हा 77 आणि हा 79. आणि 77ला पीक मिळेल की मला परत मिळेल कितीला, 65ला. आणि 65ला पीक मिळाला की मला परत कितीला मिळेल, 51ला. आता याची कारण मला द्यायची आवश्यकता नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे 77चा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होईल, परत ट्रोपोनियम कॅटन ब्रेक झाला की 65ला एक पीक मिळतो. 77चा हा काय होतो, ह्यातनं इथिल रेडिकल निघून गेला तर मला C4H3+ त्याचा मास नंबर येतो किती, 51. तर मला 51ला पीक. ओके, अशा प्रकारे मला अल्कोहोलचं फ्रॅगमेंटेशन ऑब्झर्व होईल. आता सिमिलरली अल्कोहोल सारखाच एक फंक्शनल ग्रुप आहे फिनॉल. अल्कोहोल हा न्यूट्रल आहे. आता तुम्हाला टाइप्स ऑफ नेचर ऑफ कंपाऊंड माहिती आहे, ऍसिड, फिनॉल, बेस, न्यूट्रल. ऍसिडिक प्रॉपर्टी तुम्हाला माहित आहे, बेस बेसिक प्रॉपर्टी, न्यूट्रल. अल्कोहोल हा न्यूट्रल मध्ये येतो, पण फिनॉल एक वेगळी कॅरेक्टर असतं, कसं की तो थोडासा ऍसिडिक असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं, फिनॉल अरोमॅटिक कंपाऊंड असल्यामुळे स्ट्रॉंग मोलिक्युलर आयन पीक ऑब्झर्व होतो. त्याच्यानंतर M-1 पीक देतो आणि त्याच्यानंतर लॉस ऑफ कार्बन मोनॉक्साईड M-28 आणि देन लॉस ऑफ फॉर्मिल रेडिकल M-29
हे पीक आपल्याला देतो मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. आता हे एक्झाम्पल बघूया आपण फिनॉलचं. फिनॉलमध्ये काय होतं, मोलिक्युलर आयन पीक स्ट्रॉंग भेटतो. स्ट्रॉंग भेटल्यानंतर त्यातनं एक हायड्रोजन ऍडजस्टमेंट होती अशा प्रकारे, तर मला अशा प्रकारे कार्बोनिल ग्रुप मिळतो. हा कार्बोनिल ग्रुप नंतर काय होतो, अल्फा क्लिवेज. अल्फा क्लिवेजने मला अशा प्रकारे फ्रॅगमेंट मिळेल. त्याच्यानंतर परत हा काय होतो, हा कार्बन कंबाईन होऊन हा कार्बन काय होईल, सी डबल बॉन्ड ओ अशा प्रकारचा हा फ्रॅगमेंट तयार होईल. ह्यातनं कार्बन मोनॉक्साईड निघून जाईल तर मला अशा प्रकारचा फ्रॅगमेंट मिळेल. परत ह्यातनं एच निघून गेला तर मला 65ला अशा प्रकारचं कॅटायन मिळेल. तर हे सगळे फ्रॅगमेंटेशनचे रूल्स आहेत फॉर दी फिनॉल. हे आपण एक्झाम्पलला बघूया. फिनॉलचा मास नंबर आहे किती, 94. त्यामुळे मला 94ला पीक मिळाला आहे स्ट्रॉंग, तो बेस पीक आहे. M-1 93, तर मला 93ला एक पीक मिळालेलं आहे. कार्बन मोनॉक्साईड निघून गेला तर मला 66 पीक आहे, आणि फॉर्मिल ग्रुप निघून गेला तर मला 65 पीक आहे. अशा प्रकारे मला हे फ्रॅगमेंटेशनचे पीक होत, आणि याचे मेकॅनिझम इथं दिलेलं आहे. राईट, हा जे आहेत हे फिनॉलचे फ्रॅगमेंटेशनचे पीक आहेत, ह्याच्यासाठी पीक ऑब्झर्व होतं. ठीक आहे, हा मोलिक्युलर आयन पीक, हा M-1 पीक, त्याच्यानंतर CO निघून गेल्यानंतर हा पीक, आणि हा हायड्रोजन निघून गेल्यानंतर हा पीक, म्हणजे